नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंटरकास्ट मॅरेज म्हणजेच आंतरजातीय विवाह केल्यानंतर आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यात येते राज्य सरकारकडून. तर या योजनेचा फॉर्म नक्की कसा भरायचा, याची वेबसाईट काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापर्यंत भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर याची वेबसाईटची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. मित्रांनो, इथे आपण पाहू शकता आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान देणे राज्यस्तरावर जे आहे हे योजना राबवली जाते. सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, यांच्यात एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंघ व्हावा, जातीपातीचे निर्मूलन व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान देणे ही योजना सुरू केली आहे. सदर योजना समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे यांचे मार्फत राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांच्या संयुक्त खात्यावर म्हणजेच जॉईंट खात्यावर 50,000 रुपये जमा केले जातात. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. तर काय अटी आहेत आणि शर्ती आहेत ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली अट आहे, लग्न 1-2-2010 नंतर झालेले असावे. त्यानंतर दुसरी अट आहे, वराचे वय हे 21 वर्ष पूर्ण व नवरीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. वर व वधू दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्यानंतर चौथी अट आहे, वर व वधू यापैकी एक जण हिंदू सवर्ण म्हणजेच ओपन और OBC व दुसरी व्यक्ती हिंदू मागासवर्गीय असावी. तर त्यामध्ये SC, ST, VJNT, SBC यापैकी कोणत्याही एक असणं गरजेचं आहे. तर शासन निर्णयानुसार योजना ही केवळ हिंदू धर्मातील वर व वधू यांच्याकरिता लागू आहे. मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील व्यक्तींकरिता लागू नाही. पाचवी अट आहे, आंतरप्रवर्गातील विवाहितांनी सदर योजना लागू नाही. त्यानंतर 6वी जी अट आहे, वर पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. त्यानंतर 7वी अट आहे, वर व वधू दोघांच्या नावाने संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट असणे गरजेचे आहे. त्यानंतर 8वी अट आहे, सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेले असावीत म्हणजेच ट्रू कॉपी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघा आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही, विवाहाचा नोंदणी दाखला इथे आपल्याला लागणार आहे. हा विवाह नोंदणी दाखला महानगरपालिकेमधून मिळालेला हवा किंवा कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये विवाह जो नोंदणी दाखला मिळतो तो इथे आपल्याला लागणार आहे. तर आळंदीमध्ये लग्न केलेला जर दाखला असेल तर तो इथे आपल्याला चालणार नाही. त्यानंतर वर व वधू यांचा शाळा सोडलेला दाखला दोघांचा इथे लागणार आहे. वर व वधू यांच्या महाराष्ट्राचे रहिवासी असलेला तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांचा रहिवासी दाखला डोमासाईल सर्टिफिकेट वराचे डोमासाईल पुणे जिल्ह्यातील असावे लागणार आहे. तेव्हाच तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहे. वर व वधू यापैकी जे मागासवर्गीय असतील त्यांचा जातीचा दाखला, दोघे मागासवर्गीय असतील तर दोघांचा जातीचा दाखला, 2 प्रतिष्ठित व्यक्तींची प्रत्येकी 2 शिफारसपत्रे, वधूकडून 2 व वराकडून 2 अशी शिफारसपत्रे द्यावी लागणार आहेत. उदाहरणार्थ जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा सरपंच असतील किंवा नगरसेवक, डॉक्टर किंवा वकील, तर ही जी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत यांची आपल्याला 2 शिफारसपत्रे नवरीकडून, 2 शिफारसपत्रे नवऱ्या मुलाकडून आपल्याला इथे द्यावी लागणार आहेत. 6वं डॉक्युमेंट म्हटलं तर आपल्याला इथे बँक अकाउंट जे आहे ते जॉईंट बँक अकाउंट इथे आपल्याला पासबुकची झेरॉक्स प्रत इथे त्यांना द्यायची आहे. त्यानंतर ₹100च्या स्टॅम्प पेपरवरती विहित नोटरी केलेल्या नमुन्यातील प्रतिज्ञापत्र व वर व वधू यांचा एक फोटो व आधार कार्डची झेरॉक्स हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला याच्यासोबत जोडून द्यायचे आहेत. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र नमुना तयार करायचा आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरला वधूचे नाव, त्यानंतर वराचे नाव, पत्ता, प्रवर्ग, जात दोन्ही साईडला असे 2 कॉलम करायचे आहेत आणि दोन्हीकडे सेम याप्रमाणे हा महिना जो आहे
तो इथे बनवून घ्यायचा आहे आणि हा 100च्या बॉन्ड पेपरवरती याला नोटरी करून घ्यायचं आहे व हे आपल्याला जे ZP ऑफिस आहे पुणे जिल्ह्याचं, तर ते पुणे ZP ऑफिसमध्ये आपल्याला हे फॉर्म जे आहेत ते ऑफलाईन भरायचं आहे आणि कार्यालयामध्ये जाऊन जमा करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, आम्ही दोघेही लिहून देणार. दिनांक ज्या दिवशी लिहून देत आहे त्या दिवशीचा डेट टाकायची. रोजी येथे आंतरजातीय विवाह केला आहे. आम्ही आंतरजातीय विवाह योजनेचा पुणे जिल्हा परिषद येथे अर्ज केला आहे. अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे खरी असून ती साक्षांकित करण्यात आलेली आहेत. आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत आम्ही कोणत्याही कार्यालयात अर्ज केलेला नाही किंवा या योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नाही व भविष्यात घेणार नाही. सदर प्रतिपत्रातील मजकूर सत्य व बरोबर असून या प्रकारचं आपल्याला हे स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र बनवून घ्यायचं आहे व खाली वराची व वधूची सही घ्यायची आहे. तर पहिली जी योजना होती एकात्मिक आंतरजातीय केंद्र शासनाची योजना जी होती ती आता बंद झालेली आहे. आता फक्त राज्यस्तरावरती 50,000 रुपये हे जे अनुदान आहे ते दिलं जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. या संदर्भात अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.